नमस्ते. आज आपण खूप सुंदर असे मोरपंख बँगल्स तयार करणार आहोत. त्यासाठी असा मोरपंख कुंदन, 3 mm चे पर्ल्स आणि 2/8चा बँगल पीस घेतलेला आहे. त्यानंतर 0.3 mm ची ही अँटी टर्निश वायर आहे जी काळी पडत नाही. ही कॉपर वायर जर तुम्हाला पण ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही तुमची ऑर्डर प्लेस करू शकतात. ठीक आहे. सर्वात आधी आपण वायर कट करून घेणार आहोत आणि मोरपंख कुंदन आपल्याला पर्ल्स अटॅच करून रेडी करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर याप्रमाणे सगळ्यात आधी वायर अटॅच करून उरलेली वायर आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. त्यानंतर 3 mm चे जे पर्ल्स आपण घेतलेत ते आपल्याला कुंदनला पूर्ण कवर होतील इतके पर्ल्स यामध्ये घालून घ्यायचे आहेत. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 3 mm चे 15 पर्ल्स मला इथे लागलेले आहेत. साईज कमी जास्त केली तर पर्ल्स पण आपले कमी जास्त होऊ शकतात. ठीक आहे. या पद्धतीने 15 पर्ल्स मी इथे घालून आणि पुन्हा सुरुवातीच्या पर्लमधून आपल्याला ही वायर अशी पास करून घ्यायची आहे. ठीक आहे. 0.3 mm ची रेग्युलर वायर ही काळी पडते अशी तक्रार होती, त्यामुळे मी या ठिकाणी अशी अँटी टर्निश वायर यूज केलेली आहे. ही वायर काळी पडत नाही, तर तुम्ही पण ही वायर यूज करू शकतात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा कुंदन पूर्ण व्यवस्थितपणे अटॅच करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक 2 पर्ल्सच्या गॅपमधून आपल्याला कुंदनला जो होल असतात त्या होलमध्ये अशी वायर आतल्या बाजूला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे आपले पर्ल्स हलणार नाहीत आणि व्यवस्थित अटॅच होतील. तर प्रत्येक 2-2 किंवा 3-3 पर्ल्समधून मी आता ही वायर अशी पॅक करून घेणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर ऑनलाईन क्लासेस पण आपण सुरू करणार आहोत. ठीक आहे. या पद्धतीने पूर्ण पर्ल मी आता कुंदनवर अटॅच करून घेणार आहे. दोन 8चा बँगल बेसला या ठिकाणी मला 12 कुंदन एका बँगल्सला असे 24 कुंदन मी इथे रेडी करून घेणार आहे. ठीक आहे. साईजप्रमाणे कमी जास्त कुंदनचा यूज तुम्ही करू शकतात. तर आता याच पद्धतीने मी 24 कुंदन पर्ल्स अटॅच करून तयार करून घेणार आहे. हे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला 2 पद्धतीने करून दाखवणार आहे. आपण ज्या वेळेला कुंदनला पर्ल्स अटॅच करतो तेव्हाच थोडी एक्स्ट्रा वायर ठेवून त्या वायरने पण आपण या ठिकाणी बँगल्स तयार करू शकतो, किंवा वायर जर कमी पडली तर ती कशी अटॅच करायची हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा, या पद्धतीने आता आपला हा कुंदन रेडी झालेला आहे. बँगल्सला दिलेल्या होलमधून आपल्याला ही वायर अशी काढून घ्यायची आहे आणि बरोबर 4 ठिकाणी मी आता हा कुंदन व्यवस्थित बँगलवर अटॅच करून घेणार आहे. व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला बँगल बेसला हा व्यवस्थित असा अटॅच करून घ्यायचा आहे. ठीक आहे. मोरपंख कुंदनला जे होल असतात त्या होलमधून आपल्याला वायर बरोबर अशी काढून घ्यायची आहे आणि चारी साईडने असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी कुंदनला वायर एक्स्ट्रा ठेवली होती, त्या वायरमध्येच आपण ही पॅकिंग करून घेणार आहोत. ठीक आहे. या पद्धतीने
येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला हवे असेल तर बेल आयकॉन पण प्रेस करा. आणि तुम्हाला यापुढेही कुठल्याही प्रकारचे व्हिडिओज हवे आहेत ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकतात. आता या पद्धतीने पुढच्या होलमधून ही वायर काढून इथे पण आपल्याला दुसरा कुंदन या पद्धतीने अटॅच करून घ्यायचं आहे. हे बघा, आणि याच पद्धतीने पूर्ण बँगल्सला आपल्याला कुंदन व्यवस्थित कवर करून अटॅच करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, हे बघा. या पद्धतीने चारी बाजूला आपण व्यवस्थित वायरने रॅपिंग करून घेतली म्हणजे कुंदन हलत नाही आणि व्यवस्थित पॅक होतं. त्यानंतर आतल्या साईडला आपल्याला हाताला पण वायर टोचत नाही. वायर कट करताना एकच काळजी घ्यायची की ती आपल्याला पर्सच्या वरच्या साईडला कट करून घ्यायची. ठीक आहे, आतल्या साईडला जर कट केली तर ती हाताला लागण्याची शक्यता असते. त्यामुळे या पद्धतीने वायर वरच्या बाजूला काढून आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपली वायर जर संपली तर दुसरी वायर कशी अटॅच करायची, याप्रमाणे होलमधून बाहेर काढून 2-3 वेळा ट्विस्ट करून घ्यायची आहे. आणि पुन्हा उरलेली वायर आपल्याला इथेच कट करायची. आणि वायरचा जो जॉईंट आहे तो जॉईंट आपल्याला कुंदनच्या बरोबर मधोमध घेऊन आणि अशा पद्धतीने पुढचे कुंदन अटॅच करत जायचे. ठीक आहे, बँगल आणि कुंदनच्या मध्ये आपण जॉईंट घेतलेला आहे. ठीक आहे, या पद्धतीने. आता अशाच प्रकारे मी तुम्हाला फायनल लुक दाखवणार आहे. आणि खूप सुंदर अशी ही मोरपंख कुंदनची बँगल्स आपली तयार आहे. ठीक आहे, याच पद्धतीने दोन्ही बँगल्स मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.